आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काकमधली जे शिलाई असते ते समोरासमोर येत नाही आहे। त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तुम्ही इथं बघू शकता। ज्यावेळेस आपण प्रॉपर पद्धतीने ब्लाउज स्टिचिंग करतो त्यावेळेस अशा पद्धतीने चेक करा। तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता फ्रंट आणि बॅक व्यवस्थितपणे कपडा पकडायचा आहे। जिथं तुम्हाला कपडा मोठा वाटत असेल त्या साइडने थोडासा स्टिचिंग करून घ्यायचा आहे। तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता थोडासा बॅकचा जो कपडा आहे थोडासा इथं मोठा झालेला आहे। तर बाहीच्या साइडने आपल्याला चॉकने थोडासा अशा पद्धतीने कपडा जो आहे स्टिचिंग करून घ्यायचा आहे। ह्याच ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज होत असतं, बॅक किंवा फ्रंट थोडासा मोठा झाल्याच्या नंतरच आपल्याला काकमधली जी शिलाई आहे ते समोरासमोर येत नाही। त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही कपडा जो आहे थोडासा स्टिचिंग करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा चेक करायचा आहे समोरासमोर अशा पद्धतीने व्यवस्थितपणे कपडा पकडायचा आहे। हा इथला कपडा जर व्यवस्थित आलेला असेल तर तुमचा काकमधला जो शिलाई आहे तो व्यवस्थितपणे समोरासमोर येत आहे, येऊ शकते। तुम्ही इथं बघू शकता। त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं स्टिचिंग करून दाखवते सरळ पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता। पुन्हा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे प्रॉपर पद्धतीने कपडा फ्रंट असो किंवा बॅक व्यवस्थितपणे कपडा पकडायचा आहे। कोणताच कपडा मोठा किंवा छोटा नाही झालेला पाहिजे। छोटा किंवा मोठा होत असेल तर थोडंसं आपण इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला इथं स्टिचिंग करून दाखवते सरळ पद्धतीने। अशा पद्धतीने तुम्ही चेक करायचं आहे। चेक केल्याच्या नंतर पुन्हा स्टिचिंग करायचं आहे। फ्रंट किंवा बॅक थोडासा मोठा झालेला असेल तरीसुद्धा आपल्याला काकमधली जी शिलाई आहे ब्लाऊजची ते वर खाली होते। त्यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता आणि स्टिचिंग करू शकता। तुम्ही इथं बघू शकता। मी तुम्हाला स्टिचिंग पण करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। ह्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। सरळ आणि सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीनेच तुम्ही चेक करायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता समोरासमोर शिलाई आलेली आहे। काकमधली जे स्टिचिंग केलेली आहे शिलाई ते तुम्ही इथं बघू शकता। दोन्ही पण साईडचे मी तुम्हाला इथं दाखवत आहे। हे शिलाई समोरासमोरच आली पाहिजे। हे शिलाई समोरासमोर आल्याच्या नंतर ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो। तुम्ही इथं बघू शकता। मी तुम्हाला इथं दाखवत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। थोडंसुद्धा इथं वर खाली झालेली नाही। काकमधली जी शिलाई असते ती प्रॉपर पद्धतीने व्यवस्थितपणे आलेली आहे दोन्ही पण साईडची। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा।